लागेल ना सर लेफ्टला बघा, लेफ्टना राईटला जा. प्रीमियर होतो काय सांगा? काय मस्त वाटतंय, छान वाटतंय, आनंद होतोय. एखादी फिल्म बनवताना जे काही कष्ट पडतात सगळं, त्याच्यानंतर जेव्हा प्रीमियरला तुमच्या लोकांसमोर सगळीकडे समोर येते तर एक धाकधूक पण असते आणि एक एक्साइटमेंट पण असते, ती आहे. सर, तुमचे सिनेमे वेगवेगळेच असतात, विषय वेगळे असतात, तुम्ही कसे निवडता आणि दरवेळी एक वेगळा अनुभव तुम्ही आम्हाला देता. थँक्यू. वेगळं नाही निवडावं लागत, तुमच्यातला वेगळेपणा दरवेळेला रिफ्लेक्ट होत राहतो. जर तुम्ही वेगळे असाल तर तुमचं काम पण वेगळं होईल, असं मला आता इतकं वेगळं काम केल्यानंतर वाटायला लागलं. सर 2-3 वर्ष झाली मराठी फिल्म फेस्टिवल नाही झालं गोव्यात, जे होत होतं काय वाटतं सुरू आता या जानेवारीमध्ये तो होईल असं माझं काल परवाच त्यांच्याशी बोलणं झालं. मराठी फिल्म, कारण हा फार महत्त्वाचा मराठी फिल्म फेस्टिवल असतो जो गोव्यामध्ये होतो आणि आम्ही त्याची नेहमी वाट बघत असतो. होण्याची यावेळी शक्यता. प्लॅटफॉर्म आला आहे, त्यामुळे दालन वाढलं. स्नो फ्लॉवर ही पहिली माझ्या मते सर यासाठी या माझ्या मते ही पहिली मराठी फिल्म आहे की जी रशियामध्ये जाऊन आम्ही शूट केलेली आहे. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते खूप सुंदर आहे, त्याला एक छान गोष्ट आहे. गजेंद्र अहिरे यांची गोष्ट आहे आणि दिग्दर्शन त्यांचं आहे. छाया कदमसारखी नामचीन अभिनेत्री याच्यामध्ये आहे आणि मला या सगळ्यांसोबत काम करायला मिळालं ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि इफीमध्ये आमचं वर्ल्ड प्रीमियर होतो आहे, याचा एक वेगळा आनंद आहे. फिल्म पहा म्हणजे तुम्हाला कळेल की त्याच्यात त्यातली जी गंमत आहे, कोकण आणि रशिया अशी बॅकग्राऊंड आहे. सो तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला ती फार आवडेल. सर इफी आणि गोवाबद्दल काय? इफी आणि गोवाबद्दल काय सांगू, हे इतकं डेडली कॉम्बिनेशन आहे खरं तर. आणि गोवा तर आपल्याला सगळ्यांना आवडतं, माझं तर आवडतं हॉट डेस्टिनेशन आहे. खूप भारी वाटतं. आणि इफीसारखा एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे होतो आणि जगभरातले सिनेमे इथे येतात आणि धमाल असते इथे. आणि गोव्याचे लोक खूप भारी पद्धतीने सगळं आयोजन करतात आणि त्यांनाही मजा येते आणि आम्हाला इथे येऊन मजा येते. थँक्यू. सो हल्लीच तुमचा नवरा माझा नवसाचा टो मूवी आला, तो हिट पण झाला. हो. लोकांना तुमचा कॅरेक्टर पण आवडला. सर त्याच्याबद्दल तुम्ही हो, नवरा माझा नवसाचा ही ब्लॉकबस्टर मूवी झाली, तुम्हाला माहिती असेल. ऑलमोस्ट 27 करोडचा बिझनेस या सिनेमाने केला. मजा आली कारण पहिल्या भागामध्ये मी होतो आणि आता दुसऱ्या भागामध्ये पण मी आता त्याच्यात आहे आणि फार कॅरेक्टर आवडलं लोकांना. पण अजून एक सांगायचं, 1 जानेवारीला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचा सिनेमा येतो, परेश मोकाशी ज्याचा डिरेक्टर आहे. तो सिनेमा आवर्जून बघा. आउट अँड आउट कॉमेडी आहे. कोकणामध्ये हिटलरचं विमान पडतं आणि काय होतं पुढे, तर हे त्याच्यावर ही मूवी आहे, तर तुम्ही नक्की. थँक्यू.